नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण 14 डिसेंबर 2022 रोजीचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला देखील विसरू नका, म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या चालू घडामोडीच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। आणि आता आपण लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपला आजचा पहिला प्रश्न आहे, गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर कोणता पक्ष राष्ट्रीय पक्षाची पात्रता धारण करणारा भारतातला 9वा पक्ष ठरला आहे। आता राष्ट्रीय पक्षाची पात्रता धारण करणारा भारतातला 9वा पक्ष जो ठरलेला आहे त्याचं नाव आहे आम आदमी पक्ष, म्हणजेच आप। पर्याय क्रमांक 3। तर गुजरात निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाला एकूण 12.9% एवढी विधानसभेच्या निवडणुकीत मतं मिळालेली आहेत आणि त्याचबरोबर 5 जागा देखील गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला मिळालेल्या आहेत आणि त्यामुळे तो आता राज्य पक्ष म्हणून त्या ठिकाणी देखील मान्यता प्राप्त पक्ष ठरलेला आहे। आणि या अगोदर आम आदमी पक्ष जो आहे तो कोणत्या कोणत्या राज्यामध्ये सत्तेत आहे, तर तो दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये सत्तेमध्ये आहे। त्याचबरोबर पंजाब या राज्यामध्ये देखील आम आदमी पक्षाची सत्ता आहे आणि या दोन्ही ठिकाणी तो राज्य पक्ष आहे। त्याचबरोबर गोवा या ठिकाणी झालेल्या ज्या निवडणुका होत्या तेथे देखील आम आदमी पक्षाला 2 जागा मिळालेल्या आहेत आणि 6.3% मतं गोव्यात देखील मिळालेली आहेत। या सर्व कामगिरीमुळे आता आम आदमी पक्ष जो आहे तो राष्ट्रीय पक्षाची पात्रता धारण करणारा पक्ष ठरलेला आहे आणि यामुळे आता भारतामध्ये राष्ट्रीय पक्षांची पात्रता धारण करणाऱ्या एकूण पक्षांची संख्या जी आहे ती 9 एवढी झालेली आहे। मग भारतामध्ये पहिल्यांदा 1952 साली ज्यावेळेस मतदान झालं त्यावेळेस भारतामध्ये एकूण राष्ट्रीय पक्ष किती होते, तर एकूण 14 राष्ट्रीय पक्ष त्यावेळेस होते। आता आपल्याला राष्ट्रीय पक्षाची जी पात्रता असते ती पाहायची आहे, कारण की या ठिकाणी त्याचा संदर्भ आल्यामुळं आपल्याला त्याच्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे। तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी महत्त्वाच्या अटी काय काय असतात ते आपण पाहूया। तर राज्य पक्ष आणि राष्ट्रीय पक्षाच्या संबंधीमध्ये जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेतले जातात आणि यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाच्या राजकीय पक्ष आणि निवडणूक चिन्ह 2019चं जे हँडबुक आहे त्यानुसार पुढील अटीची जे पूर्तता करतील त्यांच्यासाठी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा त्या पक्षांना दिला जातो। तर पहिली अट म्हणजे काय, तर जर त्या पक्षाला 4 किंवा अधिक राज्यांमध्ये मान्यता असेल। 1 नंबर 2 काय, तर जर त्या पक्षाच्या उमेदवारांनी किमान 4 राज्यांमध्ये म्हणजेच नवीनतम लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण वैध मतापैकी किमान 6% मतं मिळवली असतील आणि गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाकडे किमान 4 खासदार असतील, किंवा जर त्या पक्षानं किमान 3 राज्यांमधून लोकसभेमध्ये एकूण जागांपैकी 2% जागा जिंकल्या असतील तर त्या पक्षाला काय केलं जातं, तर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो। तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। आणि आता आम आदमी पक्ष जो आहे त्याचे प्रमुख लक्षात ठेवा। आम आदमी पक्षाचे जे प्रमुख आहेत ते कोण आहेत, तर अरविंद केजरीवाल हे त्याचे प्रमुख आहेत। आता यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे। आता गुजरात या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत ते आहेत भूपेंद्र पटेल यांनी आता पुन्हा एकदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे। तर भूपेंद्र पटेल हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि त्यांनी आता 12 डिसेंबर 2022 रोजी सलग दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काय केले आहे, तर शपथ घेतलेली आहेत। या अगोदर ते गुजरातचे 17वे मुख्यमंत्री होते आणि आता ते गुजरातचे 18वे मुख्यमंत्री बनलेले आहेत। आणि त्यांना शपथ कोणी दिली, तर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिलेली आहे। आणि भूपेंद्र पटेल जे आहेत ते या अगोदर 13 सप्टेंबर 2021 रोजी गुजरातचे 17वे मुख्यमंत्री बनले होते आणि आता ते गुजरातचे 18वे मुख्यमंत्री आहेत। आणि त्याचबरोबर त्यांनी स्वतःचा विक्रम मोडत 2022ची जी निवडणूक आहे ती पुन्हा एकदा घाटलोड या मतदारसंघामधून 1,91,000 एवढ्या मतांच्या फरकानं जिंकलेली आहे। तर हे देखील लक्षात ठेवा, त्यांचा मतदारसंघ आणि तो फरक मल्टीलाईन क्वेश्चनमध्ये जर याच्यावरती विचारण्यात आलं तर आपल्याला आलं पाहिजे। आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदाची शपथ घेण्यापूर्वी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता कोणत्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश होते। आता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपांकर दत्ता हे आता सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीश बनले आहेत। त्यामुळे उत्तर काय येणार आहे, तर पर्याय क्रमांक 3 मुंबई उच्च न्यायालय। तर 12 डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांना भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदाची शपथ दिलेली आहे। आणि यामुळे आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची जी संख्या आहे ती किती झालेली आहे, तर ती 28 एवढी झालेली आहे। आणि सर्वोच्च न्यायालयातील जी मंजूर न्यायाधीशांची संख्या आहे ती आहे 34। म्हणजेच आता अजून किती न्यायाधीश त्यामध्ये रिक्त आहेत, तर 6 पदं त्यामध्ये अजून रिक्त आहेत।
आणि याचबरोबर दीपंकर दत्ता जे आहेत ते 57 वर्ष आहेत आणि त्यांचा जो कार्यकाळ असणार आहे ते 8 फेब्रुवारी 2030 पर्यंत या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश पदावरती असणार आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाचं जे निवृत्तीचं वय आहे ते किती आहे तर 65 वर्ष एवढं आहे, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, रशीद रोवर हे कोणत्या देशाचं पहिलं अरब निर्मित चंद्र अंतराळयान आहे? आता हा जो प्रश्न आहे तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर UAE या देशानं नुकतंच त्याचं पहिलं UAEमधील निर्मित रशीद रोवर हे जे चंद्र अंतराळयान आहे ते अवकाशामध्ये प्रक्षेपित केलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 UAE याचं योग्य उत्तर आहे. आता याला प्रक्षेपित करण्यासाठी कोणतं रॉकेट वापरण्यात आलं तर SpaceXचं फाल्कन 9 हे रॉकेट याला वापरण्यात आलेलं आहे. कशासाठी तर प्रक्षेपित करण्यासाठी. आणि हे जे रशीद रोवर आहे ते पहिलं अरब निर्मित रशीद रोवर आहे जे की चंद्र अंतराळयान आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच अरब जगतामधलं हे पहिलं चंद्र अंतराळयान ठरलेलं आहे जे की त्या अरब जगतामध्ये त्याची निर्मिती केलेली आहे. आणि जर हे चंद्रावरती यशस्वीरित्या उतरलं तर ते UAEला जगातला 4था देश ठरण्याचा मान मिळवून देईल, जे की या अगोदर अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनी काय केलं आहे तर चंद्राच्या पृष्ठभागावरती रोबोट पाठवलेला आहे. आणि रशीद रोवर उतरलं तर मग UAE देखील चंद्राच्या पृष्ठभागावर रोबोट पाठवणारा 4था देश ठरेल. आणि याचबरोबर जपानची स्पेस स्टार्टअप कंपनी आहे iSpace Inc. तिने तिच्या हाकुतो आर मिशनच्या अंतर्गत या रशीद रोव्हरचं प्रक्षेपण केलेलं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यांचं एक खाजगी लँडर होतं M1 जे की चंद्रावर प्रक्षेपित करण्यात आलं आहे जपानच्या स्टार्टअप कंपनीचं, आणि त्याच्यामध्येच हे रशीद रोवर देखील समाविष्ट आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार 2022 कोणाला जाहीर झाला आहे? आता महाराष्ट्र फाउंडेशनकडून दरवर्षी साहित्य पुरस्कार दिले जातात आणि त्यामध्येच साहित्य जीवनगौरव हा जो पुरस्कार आहे तो यावर्षी रंगनाथ पठारे यांना जाहीर करण्यात आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 रंगनाथ पठारे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर महाराष्ट्र फाउंडेशन जी आहे ती अमेरिकेमध्ये मराठी व्यक्ती जे स्थायिक झालेले आहेत त्यांनी स्थापन केलेली संस्था आहे आणि या संस्थेकडून दरवर्षी साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार काय केले जातात तर घोषित केले जातात. आणि यावर्षी जे पुरस्कार घोषित करण्यात आले त्यामध्ये साहित्य जीवनगौरव पुरस्कार जो आहे तो ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना जाहीर झालेला आहे. वाङ्मय पुरस्कार राजन गवश यांना जाहीर झालेला आहे. आणि अनुवाद आणि लेखन क्षेत्रातील विशेष पुरस्कार जो आहे तो सोनाली नवांगुळ यांना जाहीर झालेला आहे. तर यामध्ये हा पहिला पुरस्कार आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण की यावरती अगोदर बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न देखील याच पुरस्कारासंदर्भामध्ये आहे. महाराष्ट्र फाउंडेशनचा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार 2022 कोणाला जाहीर झाला हे आपल्याला सांगायचं आहे. तर यावर्षी जो नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार आहे तो ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क नवी दिल्लीला जाहीर झालेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बरं, मग गेल्या वर्षीचा नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार कोणाला देण्यात आला होता तर तो अंशुल छत्रपती यांना देण्यात आला होता, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि रंगनाथ पठारे यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव देण्यात आलेला आहे. याचबरोबर आता आपण जे इतर पुरस्कार घोषित करण्यात आलेले आहेत महाराष्ट्र फाउंडेशनकडून ते देखील पाहूया. तर विशेष पुरस्कार शांताराम पंधेरे आणि प्रमोद झेंजाळे यांना जाहीर झाला. ललित ग्रंथ पुरस्कार अनिल साबळे यांना जाहीर झाला. अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार शरद बाविस्कर यांना जाहीर झाला. राष्ट्र दातार नाट्यलेखन पुरस्कार संदेश कुलकर्णी यांना जाहीर झाला. संघर्ष पुरस्कार कुमारीबाई जमकातन यांना जाहीर झाला. आणि प्रबोधन पुरस्कार नंदिनी जाधव यांना जाहीर झालेला आहे. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेलं फ्रॅक्चर्ड फ्रीडम हे पुस्तक कोणाचं आहे? आता हे जे फ्रॅक्चर्ड फ्रीडम पुस्तक आहे त्याला राज्यशास्त्राचा वाङ्मय पुरस्कार जो आहे तो जाहीर करण्यात आला होता आणि तो नंतर रद्द करण्यात आलेला आहे. तर याचे लेखक आपल्याला माहीत असले पाहिजे. कोबाद गांधी हे त्याचे लेखक आहेत. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. तर बंदी घातलेला पक्ष आहे माओवादी कम्युनिस्ट पक्ष आणि त्याचे माजी सदस्य कोबाद गांधी यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाला जाहीर झालेला 2021चा अनुवादित प्रकारातील तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी पुरस्कार जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि याचबरोबर पर्यायामध्ये जे इतर व्यक्ती दिलेले आहे जसं की विक्रम संपत आहे तर त्यांचं एक पुस्तक आहे ब्रेव्ह हार्ट ऑफ भारत विनगेट्स फ्रॉम इंडियन हिस्ट्री. आणि मानसी गुलाटी यांचं पुस्तक आहे मिरॅकल्स ऑफ फेस योगा. तर हे देखील पुस्तकं लक्षात ठेवा. आणि यानंतर लगेच पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणता देश स्क्रॅमजॅट इंजिनची चाचणी करणारा 4था देश ठरला आहे? तर हे जे स्क्रॅमजॅट इंजिन आहे
त्याची चाचणी करणारा भारत चौथा देश ठरलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक दुसरा भारत याचं योग्य उत्तर आहे. आणि याची चाचणी कुठं घेण्यात आली तर तामिळनाडूतील महेंद्रगिरी या ठिकाणी त्याची चाचणी घेण्यात आलेली आहे. कोणत्या संस्थेनं घेतली तर इस्रोनं त्याची चाचणी घेतलेली आहे. आणि अशा प्रकारची चाचणी घेणारा भारत जगातला चौथा देश ठरलेला आहे. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन जो असतो तो दरवर्षी 9 डिसेंबरला साजरा केला जातो, म्हणून पर्याय क्रमांक पहिला 9 डिसेंबर 2022 रोजीचा जो आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिन आहे तो साजरा करण्यात आलेला आहे. आणि याचबरोबर पर्यायामध्ये इतर तारखा दिलेल्या आहेत, तर त्या दिवशीचे दिवस देखील आपण पाहूया. तर 10 डिसेंबरला मानवाधिकार दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस साजरा करण्यात आला आणि 12 डिसेंबरला युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे साजरा करण्यात आलेला आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन 2022ची थीम आपल्याला सांगायची आहे. तर याची जी थीम आहे ती म्हणजे युनायटिंग द वर्ल्ड अगेन्स्ट करप्शन ही त्याची थीम आहे. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनाची थीम आपण पाहिली युनायटिंग द वर्ल्ड अगेन्स्ट करप्शन आहे. मानवाधिकार दिवस जो आहे त्याची थीम आहे डिग्निटी फ्रीडम अँड जस्टिस फॉर ऑल. नंतर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आहे त्याची थीम आहे वुमन मूव्ह माउंटेन्स. आणि युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डेची थीम आहे बिल्ड द वर्ल्ड वी वॉन्ट अ हेल्थी फ्युचर फॉर ऑल. तर हे सगळं लक्षात ठेवा. आणि यानंतर आता आपण कालच्या प्रश्नांचं रिव्हिजन करूया. कालचा पहिला प्रश्न होता, भारतातील पहिल्या कार्बन न्यूट्रल फार्मचं उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलं? तर याचं उत्तर होतं केरळ. दुसरा प्रश्न होता, आर्टन कॅपिटलने प्रकाशित केलेल्या पासपोर्ट इंडेक्स 2022मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर याचं उत्तर होतं UAE. तिसरा प्रश्न होता, मनोहर पर्रिकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या राज्यातील दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे? तर याचं उत्तर आहे गोवा. चौथा प्रश्न होता, लिन मलेरबा आणि जेनेट येलेन या कोणत्या देशाच्या चलनावर स्वाक्षरी करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या? तर याचं उत्तर होतं अमेरिका. पाचवा प्रश्न होता, कोणत्या विमानतळावर भारतातील सर्वात मोठं आणि चौथं व्यावसायिक जेट टर्मिनल कार्यान्वित झालं? तर याचं उत्तर होतं कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ. सहावा प्रश्न होता, 9व्या जागतिक आयुर्वेद परिषदेचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर याचं उत्तर होतं गोवा. सातवा प्रश्न होता, स्वतःचं हवामान बदल मिशन सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं? तर याचं उत्तर आहे तामिळनाडू. आठवा प्रश्न होता, PM स्वनिधी योजनेची मुदत कधीपर्यंत वाढवण्यात आली? तर याचं उत्तर होतं डिसेंबर 2024. नववा प्रश्न होता, हिमालयात आढळणाऱ्या कोणत्या औषधी वनस्पतींची प्रजाती आयुष्यन धोकादायक प्रजातींच्या लाल यादीमध्ये समाविष्ट करण्यात आल्या? तर याचं उत्तर होतं मिझोट्रोपिस पेलिटा, फ्रेटिलारिया सिरोसा आणि डॅक्टिलोरिझा हॅटागारिया. आणि 10वा प्रश्न होता, जागतिक मानवाधिकार दिवस 2022ची थीम? तर याचं उत्तर होतं डिग्निटी फ्रीडम अँड जस्टिस फॉर ऑल. आणि यानंतर आता आपण काय करूया तर आपले जे PDF आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर आपल्या ऑगस्टपासून नोव्हेंबरपर्यंतच्या टॉपिक वाईजच्या PDF आहेत आणि यांची जी किंमत आहे ती पुढे दिलेली आहे. त्याचबरोबर क्वेश्चन सेट आहे, वन लायनर जे की व्हिडिओमधील प्रश्न आहेत त्याच्याशी संबंधित तो प्रश्नसंच आहे. तर ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी 9356715633 या क्रमांकावर संपर्क करायचा आहे. आणि यानंतर कालच्या सर्व प्रश्नाचं उत्तर पाहूया. काल प्रश्न विचारला होता, डिसेंबर 2024पर्यंत किती लाख रस्त्यांवरील विक्रेत्यांना PM स्वनिधी योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार? तर याचं उत्तर जे आहे ते म्हणजे 42 लाख, जे की तुम्ही सगळ्यांनी योग्यरित्या दिलेलं आहे, पर्याय क्रमांक तिसरा. आणि आजचा जो प्रश्न आहे तो म्हणजे डिसेंबर 2022मध्ये भूपेंद्र पटेल गुजरातचे कितवे मुख्यमंत्री बनले? तर यासाठी पर्याय आहेत 15वे, 16वे, 17वे आणि 18वे. तर योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. आणि याचबरोबर आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.